सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा कॅमेरा अपर्चर प्रायोरिटी मोडवर पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमचं डेप्थ डिसाईड होते, तुमचं अपर्चर फिक्स होतं, फोकल तुमच्या फ्रेममध्ये जे काय ते सगळं फ्रेममध्ये येते, फील्डमध्ये जे काय. तेवढ्यासाठी मी मॅन्युअल मोडवरून कॅमेरा अपर्चरवर सेट केला. ओके, दिस इज अपर्चर. ठीक आहे. आता अपर्चर आत्ता लावलेला आहे 4पेक्षा मला जास्त अपर्चर पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त एरिया फोकसमध्ये येईल, म्हणून मी 4पासून शिफ्ट होणार. अपर्चर सेट करतो 20. ठीक आहे. मॅक्झिमम अपर्चर सेट केलं. ठीक आहे. इथे तुम्हाला 20 बघायला मिळेल. 20 अपर्चर आपण सेट केलेलं आहे. ठीक आहे. राहतो ISO. लाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही ISO सेट करायचा आहे. नॉर्मल ISO पण 400 ठेवतो. कमी ISO ठेवला तर शॅडो एरियामधला एक्सपोजर घेण्यासाठी कॅमेरा वेळ घेणार, म्हणून मी 400 ठेवला आहे, म्हणजे अगदीच हायर नाही ठेवलेला, म्हणजे थोडं ग्रेंज पण दिसायला नको, म्हणून 400 ISO इनफ आहे. ठीक आहे. सेकंड थिंग आता महत्त्वाचं येतं BKTचं सेपरेट बटन आहे इथं, ते प्रेस करायचं. प्रत्येक कॅमेराला BKTची पोझिशन बटन हे वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं. काही कॅमेराला आतमध्ये असं सेटिंग, काही कॅमेराला सेपरेट बटन दिले, ते शोधायचं आणि ते अप्लाय करायचं. आता BKT दाखवतो कसं सेट करायचं. हे बटन प्रेस करून धरलं. ठीक आहे, या ओके. आता 1 शॉटची BKT सेट आहे. आपल्याला पाहिजेत किती? मिनिमम 5 तरी सेट करू आपण. ठीक आहे. सातचं सेट केले. ठीक आहे, 7 असू दे. झालं. तर 7 मधले 3 अंडर एक्सपोज, 3 ओव्हर एक्सपोज आणि 1 आहे तो न्यूट्रल फोटो येणार, म्हणजे मिड टोनचा येणार. ठीक आहे. आता राहतं टायमर सेट. पहिला कॅमेऱ्याला टायमर सेट करायचा. टायमर मोडवर कॅमेरा घेतला. सेटिंगमध्ये जाऊन टाईम्स अँड क्लॉकमध्ये गेलो. सेल्फ टायमरमध्ये इथं 1 शॉट आहे, तिथं आपण शॉट किती सेट करायचे? 7. कारण 7चं आपण ब्रॅकेटिंग लावले. 7 ओके केलं. बाकी सेल्फ टायमर शॉट 2 सेकंड बरोबर आहे. 5 सेकंड म्हणजे इंटरवल, म्हणजे 2 शॉटमधला गॅप अर्धा सेकंड बास होतो तो. ठीक आहे. हे झालं की तुमचा कॅमेरा HDR प्रोसेससाठी रेडी झाला. आता जस्ट क्लिक करायचं आणि सोडून द्यायचं. कॅमेरा हलू द्यायचा नाही अजिबात. शूटिंग दरम्यान अजिबात कॅमेराला हालचाल नको पाहिजे. हे 7 शॉट तुम्हाला फोटोशॉपमध्ये मर्ज करायचे. ओके.